त्याच्यासाठी म्हणून काही पत्रकारांना हाताची धरायचं आणि एक पॉलिटिकल नॅरेशन लोकांपुढे चालवत राहायचं. आता एक जाणीवपूर्वक नॅरेशन तयार केलं जातं. काय तयार केलं जातं? नाही, संघाची बांधणी खूप मजबूत आहे, घरोघरी संघाचे कार्यकर्ते फिरतात. माझा इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक सहकाऱ्यांना माझं विचारणं आहे की आपण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बरोबर काम केलीत ना? यांच्याकडे यादी भागावर गटाध्यक्ष तरी होता का? मला अगदी प्रामाणिकपणे तुम्ही लोकांनी सांगावं. पन्ना प्रमुख वगैरे तर दूरची गोष्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता जिथे हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये वायकर साहेबांनी सांगावं त्यांच्याकडे कार्यकर्ता तरी होता का? त्यांचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आणि त्यांनी जाहीरपणे कबूल सुद्धा केलेलं आहे. आणि मग यांच्याकडे कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे काही नाही. मग 2-4 पत्रकारांना हाताशी धरायचं, चॅनलवर चर्चा घडवून आणायची. काय घडवून आणायची? अरे नाही, यांचं संघटन खूप मजबूत आहे. मनसेचं संघटन नाही, यांचं संघटन मजबूत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 50 प्रमुख आहेत. RSSचे लोक घरी जातात. इथे बसलेल्यांना माझी विचारणार, कुठला RSSचा माणूस तुमच्या घरी आला? कुठल्या माणसाने येऊन तुम्हाला काय सांगितलं? कुठलं वातावरण निर्माण करायचं की बाबा संघटना मजबूत असल्यामुळे या निवडणुका जिंकतात, पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादीत घोळ करायचा आणि निवडणुका जिंकायचा, अशा